कुठं जायचं म्हटलं की लवकर लवकर करावं लागतं, घरच्या बायकांना लवकर उठावं लागतं. 3 वाजता उठून सुद्धा असं वाटलं 4 वाजेपर्यंत कामं आटपतील, पण नाही, तसं नाही झालं. 5 वाजले. आमची आईची रांगोळ सुरू होती बरं का. त्यानंतर मी तुम्हाला सांगते, आज आम्ही श्री संत गजानन महाराजाच्या दर्शनाला शेगावला जाणार होतो. शेगावचा रन 3.5 तासाचा होता. पूर्ण ब्लॉग पहा, खरंच तुम्हाला आवडेल. आणि यामध्ये माझी क्यूट बावली किती क्यूट एक्सप्रेशन करते ना हे तुम्हाला दिसेल. आणि स्वामींचे दर्शन तुम्ही स्वतः तिथे जाऊन घ्या. इथे कॅमेरा अवेलेबल नसतो, तर आम्ही काही कॅमेऱ्यातून काही शूट कारण की केलं मी नाही. चालूच नव्हता केला. अन्विक्षा, सुमेध, से हॅलो. आता आपण अजून हस्त निवास पाशीच लॉक केलती ना गाडीले. हो केली तो होती, केलती ना. पुन्हा दाबून देखो. हे राहण्याचं ठिकाण आहे. चलो. अरे केली आहे बरं त्यांनी गाडी लॉक, तरी पण त्यांना हेच आहे. या इकडं, या ना आई इकडे. ये बाई, ये. फोटो व्हिडिओ. अन्विक्षा ये, सुमेध ये. माई बाई लपलीवर. अन्विक्षा लपली तू. येऊन नाही राहिले यार, मला दूर झाला लागेल का. थांबू तिथंच थांबतो. आजीजवळ थांब. तू ये. आजीजवळ हो तुमच्या. ए सुमित, उभा हो ना. समोरून काढायला लागते. समोरून जाऊ, समोरून काढा बरं यांचा व्हिडिओ. ये तो भागते चल. हा क्या बात. मम्मीचे पाय दुखते आता. अन्विक्षा लपली आजीच्या बघ. ये किती क्यूट. टुबुक. ये अन्विक्षा इकडे पहा. अन्विक्षा पप्पाकडे पहा. हॅलो. समोरून चला, समोरून. तिकडे आहे त्याच्या हातात तंबुरी आहे. का माहित कुठला नारात कुठं दिसले देव जाणे. तंबुरी आहे. फोटो काढू ना. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, सोकामेळा. हे बघ किती क्यूट निघत आहे. हे बघ किती सुंदर निघत आहे. बाई वर्करवाली काढ ना फोटो. चहा दूध कॉफी भेटते म्हणते रे बाबू. अरे तर सेंटरवर नाही घेतला का. व्हेरी गुड चिकू. घोडा गाडी आपण खूप दूर गाडी. सुमेध कसं वाटत आहे. छान आहे का. नाही कैसा लग रहा है. चांगला गाडी में बैठ के. चांगलं वाटतंय उद्योग काही. छान वाटतंय नाही. मस्त वाटत आहे. पहिली वेळा बसले म्हणून चांगल्या गाडीवर. आम्हाला असं काढलं चाललं.
एखाद्या देवाच्या ठिकाणी गेले ना, तिची एक खास गोष्ट काय असते माहिती आहे का? तिथे एक वेगळीच शांतता आणि वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. आमच्या बाबाला कोणीतरी प्रसाद दिला आणि आमच्या बाबांनी खाल्ला. आम्हाला इथे गादीची आरती पण झाली आणि ती आरती पण मिळाली आणि दर्शन खूप छान झालं. किधर चल रही हो? चल रही हो? अरे ऊपर तो देखो राजस्थान ना. अरे त्या फ्लॅगावर शोभली होती टोपी. मला किती दिवसाची घ्यायची तिच्यासाठी पण घालतच नाही, फेकूनच देते काढून. आता तू पाहिलं ना किती चॉईस किती आहे. म्हणून तर तिच्यासाठी मी टोपी घेतली. मला त्यांना घातली तर हे घालन बा, तर त्यांना जे घातले तेच घातली. मला नाही पाहिजे म्हणून ती. अरे बा तू मैं अंगावर येते उठा म्हणे मला व्हिडिओ तर काढू दे. तुझे तक 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 तकते रहना तेरी. मुली आणि आईचं रिलेशन खरंच खूप वेगळं असतं. त्यांचं म्हणजे एकदमच वेगळं असतं. मला असं वाटतं माझी छोटीशी अन्वीक्षा छोटीच राहावं आणि तिला मी नेहमीच असं लाड करत राहावं. तिला नेहमीच मी तिच्यासोबत राहावं. माझं आयुष्य तिच्यासोबतच जावं. मला माझे दोनही मुलं प्रिशियस आहे, पण माझी मुलगी मला खूप आवडते. कारण की मला असं वाटते मी तिच्याशी मी स्वतःशी भेटते की काय. असं सगळ्यांसोबत होतं का? तिच्या आनंदामध्ये माझा आनंद, त्याच्या आनंदामध्ये पण माझा आनंद. मला माझी फॅमिली नेहमीच अशी आवडते. मला सगळे सोबत पाहिजे. हे माझं एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. मला असं वाटतं त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण हा स्पेंड करावा, त्यांना प्रत्येक मोमेंटमध्ये घ्यावं. कारण की त्यांच्याशिवाय मी स्वतःला इमॅजिन नाही करू शकत. माझी फॅमिली माझा बॅकबोन आहे, माझी ताकद आहे, माझी स्ट्रेंथ आहे. आज मी व्हिडिओ करत आहे कारण की त्यांचा सपोर्ट आहे मला. आणि त्यासोबतच माझी प्रिन्सेस किती क्यूट कारभार करते ना. मला ना खरंच कधी कधी असं वाटतं आई वडिलांना पुन्हा एकदा जन्म कसा असतो लहानपणचा हे बघायचं असेल तर खरंच आपल्या मुलांना क्षणभर थांबून बघावं. कदाचित आपण त्यांना आपण आपल्या लहानपणाशी भेटू अशी काहीतरी अनुभूती होती बरं का त्यांच्यासोबत. आताही असं म्हणा, आताही असं तिथे चांगला लागे गाड्यात बसायला. गाडी आली का बस आम्ही. कैसी चल रही हो तुम? कैसी चल रही हो? बस तेल वादले. कैसा लग रही तुमको? जूस पी के कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. दर्शन झाला, लांबचा प्रवास झाला, नाश्ता झाला, निघालो आम्ही आमच्या गावाच्या दिशेने. आमची प्रिन्सेस पाहत आहे. इकडे बघितलं तर बाबा पण बसून होते, आई पण थकलेल्या होत्या. कारण की सारखा प्रवास म्हटलं तर थकतो माणूस. आमचा पोरगा लागला होता मोबाईलमध्ये, काही नाही ना गेम खेळून राहिला होता. त्यानंतर आमची बेबी म्हणते मैं भी हूँ इधर हूँ. आमचे सुभेचे पप्पा कुठलं तरी गाणं गुणगुणत आहे, पण गाणं फुल व्हॉल्यूममध्ये सुरू होतं. पुन्हा यूट्यूबनी कॉपीराईट क्लेम मारला असता म्हणून मी ते गाणं काही त्यांच्यातून नाही पुरते तुम्हाला. नंतर इथे एक दिसलं की पुष्पा राजचा एक फॅन होता, ज्यांनी आपल्या गाडीवर तो बोर्ड लावलेला. त्यानंतर हे जे दिसलं ते मेला फिरसे लगेगा और गुज्जर फिरसे आएगा, हे पण फंटास्टिक होतं. लोक खरंच शौकीन असतात काही गोष्टीचे. त्यानंतर समृद्धी महामार्ग आहे बरं का, ह्या 3 लेनचा मार्ग आहे हा, सुपरफास्ट. ह्या मार्गावर सुद्धा ॲक्सिडेंट होतात. विचार करा, ॲम्ब्युलन्स आमच्या समोरच चालली होती, कुठेतरी काहीतरी झालेलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो झुप करून आपल्या गावाच्या दिशेने. त्यानंतर आमच्या समोर हा ट्रक आला होता. इथे स्पीड मेंटेन ठेवावं लागतं. मी चालवणार होती, म्हटलं राहू दे रे बा, गाडी रिस्क नाही घ्या. नंतर आमच्या बाबाची जागा इकडून इकडे चेंज केली होती पोरांनी. नंतर आम्ही एवढं फ्रेश आणि हॅपी याच्यासाठी होती की आमचं दर्शन छान झालं, आम्हाला महाप्रसाद छान भेटला, सगळं छानच झालं, म्हणून आम्ही खूप हॅपी होतो. त्यानंतर आम्ही आमच्या गावाला पोहोचलो. फायनली आम्ही आमच्या गावाला आलो आणि त्यानंतर काहीतरी फोटोज क्लिक केले होते, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. कसे आहे नक्की सांगा. ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. बाय.